पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिवंगत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या खारगे समितीने पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याची माहिती समोर आली आहे। याआधी आर्थिक गुन्हे शाखेच्या आरोपपत्रातून नाव वगळल्यानंतर पार्थ पवारांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। जमीन व्यवहारामध्ये पार्थ पवारांचं नाव कुठेही नसल्याचं, सही नसल्याचं खारगे समितीच्या अहवालातून स्पष्ट झालं। चौकशीसाठी नेमलेल्या खारगे समितीकडून 100 पानांचा अहवाल तयार करण्यात आलाय। जमीन व्यवहारामध्ये पार्थ पवारांचं नाव कुठेही नाही। व्यवहाराच्या कागदपत्रांवर पार्थ पवारांची सही कुठेही नाही। कागदपत्रांवर कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांची सही असल्यानं त्यांना दोषी ठरवण्यात आलं। जमिनीचा व्यवहार करणाऱ्या शीतल तेजवानीवरही ठपका ठेवण्यात आलाय। अहवाल पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, काय नेमकी माहिती अहवालामध्ये आहे, अशा प्रकारची माहिती समोर येते? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर पुण्यातील मुंढवा येथील महार वतनाची जमीन होती, जी 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप जो आहे तो पार्थ पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही लोकांवर करण्यात आला होता। अर्थात यानंतर महसूल विभागाने खारगे समिती जी आहे ती नेमली होती आणि सगळे चौकशीचे आदेश जे आहेत ते विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली खारगे समितीला देण्यात आली होती। अर्थात या समितीने आता अहवाल जो आहे तो पूर्ण केलेला आहे, तपास पूर्ण केलेला आहे आणि 100 पानी अहवाल तयार करण्यात आलेला आहे। या अहवालात पार्थ पवार यांची निर्दोष मुक्तता झाल्याचं देखील बघायला पाहायला मिळतंय। या अहवालात काय म्हटलंय तर या संपूर्ण जमीन प्रकरणात गैरव्यवहार झालाय, त्यामध्ये पार्थ पवार यांची कागदपत्रांवर कुठेही स्वाक्षरी नव्हती। पार्थ पवार यांचा प्रत्यक्ष सहभाग या व्यवहारामध्ये नव्हता। अर्थातच आपण जर बघितलं असेल तर याआधी देखील पार्थ पवार यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली होती आणि त्यानंतर आता महसूल विभागाकडून जी समिती नेमण्यात आली होती त्या समितीने देखील पार्थ पवार यांना निर्दोष मुक्त केले। अर्थातच या प्रकरणावरून आपण जर बघितलं असेल तर अंजली दमानी यांनी पार्थ पवार यांच्यावर टीका केली होती। 2 दिवसापूर्वी देखील अंजली दमानी यांनी पार्थ पवारांवर टीका केली होती, त्यांची राज्यसभेची चर्चा सुरू झाल्यानंतर। अर्थात आता पार्थ पवार यांची या संपूर्ण प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यामुळे त्यांचा आता राज्यसभेचा मार्ग सुकर होतोय का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, बरं, या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने आता म्हणजे ही जी माहिती समोर येते अहवालातून की बाबा पार्थ पवारांचं नाव कुठेही नाहीये, त्यानंतर कोणाची प्रतिक्रिया समोर आली का? राजकीय वर्तुळातून असेल किंवा अंजली दमानी असतील, तिकडे पुण्यामध्ये कुंभार असतील, या कोणाची प्रतिक्रिया आतापर्यंत समोर आली आहे का? विक्रांत, अर्थातच आज खऱ्या अर्थानं हा अहवाल समोर आलेला आहे। आता हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे। मात्र यानंतर आता विरोधक काय बोलणार आहेत, कारण हे प्रकरण संपूर्ण लावून धरलं होतं अंजली दमानी यांनी। अंजली दमानीने सातत्यानं पत्रकार परिषद घेत अजित पवार असतील, पार्थ पवार असतील यांच्यावर टीका केली होती। अर्थातच अजित पवार आता नाही आहेत, मात्र पार्थ पवार यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर आता विरोधक काय भूमिका घेत आहेत, विरोधक काय टीका करतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अद्याप तरी कुणाची प्रतिक्रिया आली नाहीये। मात्र निर्दोष मुक्तता केल्यानंतर अर्थातच आधी अहवाल नेमका काय आहे तो बघितला जाईल आणि त्यानंतर विरोधक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे। मात्र विक्रांत, जर बघितलं असेल तर ही संपूर्ण ज्यावेळी जमीन घोटाळा समोर आला होता, अर्थातच 1800 कोटींची जमीन जी आहे ती 300 कोटींमध्ये का घेतली गेली, यामध्ये नेमके कोण कोण दोषी आहेत याची सखोल चौकशी करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती। अंजली दमानी यांच्याकडून देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती। त्यावेळी ते म्हणाले यामध्ये कुणी जरी दोषी असला तरी त्याला सोडणार नाही। यासाठीच महसूल विभागाकडून विकास खारगे यांच्या नेतृत्वाखाली समिती जी आहे खारगे समिती तयार करण्यात आली होती। अर्थातच या संपूर्ण समितीने जो आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतलेली आणि यामध्ये नेमके कोण कोण दोषी आहेत याची देखील माहिती घेतली। मात्र यामध्ये दोघांवर जो आहे तो ठपका ठेवलेला आहे। मात्र पार्थ पवार जे आहे ते या संपूर्ण प्रकरणात निर्दोष मुक्त झालेले आहेत। बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।